इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास करता येणार आहे। कालपासून अटल सेतूवर टोल माफी करण्यात आली होती, तर या निर्णयाची अंमलबजावणी ही आजपासून सुरू होणार आहे। लवकरच मुंबई पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांना आता टोल माफी मिळणार आहे। तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर 4 चाकी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमध्ये 50% सवलत देण्याची घोषणाही करण्यात आली होती। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, खरं तर इलेक्ट्रिक वाहनं असणाऱ्या कार चालकांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। अगदीच आपण पाहतोय दीपाली की ईव्ही व्हॅन ज्या खरं तर प्रदूषण मुक्तीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या ईव्ही व्हेकल्सना अटल सेतू असेल किंवा इतर जे महामार्ग असतील त्यांना टोल फ्री करण्यात आलं आहे। सध्या मी उभे अटल सेतू याच्या एंट्रन्सवर आणि जे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आहेत, ईव्ही व्हॅन्स आहेत, त्यांनाच टोल मुक्त देण्यात आली आहे। म्हणजे जे 250 रुपये टोल लागायचा विशेष म्हणजे अटल सेतूवर तो आता त्यांना लागणार नाहीये। ही एक महत्त्वाची बाब आहे। केवळ अटल सेतू नाही तर मुंबई पुणे एक्सप्रेस असतील इतरही जे महामार्ग आहेत ते हे टोल फ्री त्यांना करण्यात आले ईव्ही व्हॅन्सना। आणि विशेष म्हणजे जे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरती धावणाऱ्या गाड्या आहेत, ईव्ही व्हॅन्स आहेत, त्यांना टोलमध्ये 50% सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे। खरं तर एप्रिलमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता सरकारकडून, परंतु त्याची अंमलबजावणी आत्ता ऑगस्ट महिन्यात करण्यात येत आहे। गणपतीचे दिवस आहेत, गणेशोत्सव आहेत, अनेक जण या मार्गाचा वापर करतात, विशेष म्हणजे कोकणात जाण्यासाठी, पुण्यात जाण्यासाठी, आणि या मार्गाचा वापर यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि अशातच जर दिलासा मिळतोय ईव्ही व्हेकल्सना, ईव्ही कार चालकांना टोलपासून, तर नक्कीच कोण याचा लाभ घेणार नाही, कारण का जास्तीत जास्त ईव्ही व्हेकल्स देखील नागरिकांनी वापरावे हा देखील एक उद्देश या संपूर्ण योजनेमागे आहे। त्यामुळे निश्चितच नागरिकांनी देखील याचा पूर्णपणे लाभ घ्यावा अशी विनंती आता राज्य सरकारतर्फे केली जात आहे। दीपाली, निश्चितच जोई, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।